श्रीमन्महागणाधिपतये नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डलं मण्डलानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। गोवर्धन धर गोपाल नरत, गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकटहारी, गोकुल संकटहारी। जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। नवनिरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी, दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी। जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरि। शरणागत दीना चरणी घेई, शरणागत दीना शरणागत दीना चरणी घेई, करुणा दृष्टि निहारी। शरणागत दीना शरणागत दीना
दिना चरणी घेई करुणा दृष्टी निहारी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे सद्गुरुराया कीर्तनीये सद्गुरुराया कीर्तनीये सद्गुरुराया मतिमंद मी काहीच नेणे सांख्य अथवा न्याय हिन दिन परिमनास वाटे हिन दिन परिमनास वाटे इच्छा तव गुण गाया इच्छा तव गुण गाया एका विनवी जनार्दनात एका विनवी जनार्दनात एका विनवी एका विनवी जनार्दनात निरंजनी चाराया निरंजनी चाराया हे सद्गुरुराया कीर्तनीये सद्गुरुराया कीर्तनीये सद्गुरुराया गुरुराया गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय 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 गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केली आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. पंढरी शेजारे आल्यानो संसार, पंढरी शेजारे आल्यानो संसार, पंढरी शेजारे आल्यानो संसार.
पांडुरंग. पंढरी शेजारे आल्यानो संसार, पंढरी शेजारे आल्यानो संसार. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ, कृपाळू तातडी उतावीळ. मागील परिहार पुढे नाही शिण, शिण. पुढे नाही शीण. झालिया दर्शन एक वेळा, झालिया दर्शन एक वेळा. पंढरी शेजारे आल्यानो संसार, पंढरी शेजारे आल्यानो संसार. तुका म्हणे नेली आणि कांचे हाती, पंढरी शेजारे आल्यानो संसार. वाट पाहे उभा भेटीची या बैठी, भेटीची या बैठी, भेटीची आवडी. पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा अभंग. पंढरीशी जारे आल्यानो संसारा. आयुष्यात एकदा तरी पंढरपूरला जा असं तुकाराम महाराज म्हणाले. काय आहे तिथे? एकदा का तुम्ही पंढरीला गेले की तुम्ही पांडुरंगमय झाले. काय फायदा आहे पंढरपूरला जाण्याचा? अवघिया संता एक वेळा भेटी,
अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया. पुंडलिकाची पायरी आहे पंढरपूरला. त्याचं दर्शन जरी झालं तरी सकल संतांचं दर्शन होण्याचं भाग्य त्या साधकाला मिळतं. पुंडलिका एक संत भेटला की सगळे भेटले असा अधिकार पुंडलिकाचा. अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया. पुंडलिक दृष्टी देखलिया. पुंडलिक दृष्टी देखलिया. एकदा चंद्रभागेचं स्नान झालं की सगळ्या नद्यांचं स्नान झालं समजा. हे महत्व पंढरीचं आहे. आणि सार्थक जन्माचं कशात आहे? तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया. असा तो पांडुरंग. म्हणून पंढरीला जा. कुणाला सांगितलं? आल्यानो संसारा. संसारी माणसाला का सांगितलं? या संसारातनं त्याचं बाहेर निघणं होत नाही म्हणून. का जायला सांगतात? अहो तुम्हाला त्याची गरज नसेल पण त्याला तुमची गरज आहे ना. भक्तांची वाट बघतोय ना तो. वाट पाहे उभा भेटीची आवडी. कृपाळू तातडी. नुसताच उभा नाहीये, उतावीळ. तुमच्या भेटी करता तो उतावीळ झालाय. वास्तविक पाहता आपण त्याच्या भेटी करता उतावीळ व्हावं पण तो आपल्या भेटी करता उतावीळ होतोय. का जायचं? एकदा त्याला आपण भेटलो की तुकाराम महाराज म्हणाले काय अनुभव येतो? मागील परिहार पुढे नाही क्षीण. झाली या दर्शन एक वेळा. एकदा त्याचं दर्शन झालं की सर्व क्षीण नाहीसा होतो. जववरी रे तववरी जंबूक करी गर्जना. जव त्या पंचानना देखिले नाही रे बाप. जववरी रे तववरी मैत्रत्व संवाद. जव अर्थेशी संबंध पडिला नाही रे बाप. जववरी रे तववरी बाधी हा संसार. जव रखुमा देवीवर देखिला नाही रे बाप. रखुमावर देवीवर तो रुक्मिणी रमण जोपर्यंत आपण बघत नाही तोपर्यंत संसाराची बाधा होणार. पण एकदा का त्याला तुम्ही भेटलात की संसाराची बाधाही होणार नाही असं ते दैवत आहे. एवढं ऐकल्यानंतर वाटेल आपण कधीच गेलो नाही पंढरपूरला. कधीच गेलो नाही. अहो ज्या पंढरपूरला तुकाराम महाराज जा म्हणतात ते पंढरपूर आहे कोणतं? 2-3 हजार रुपये खर्च केले पंढरपूरला गेले की काय सगळं मिळतं का? अहो म्हटलं आम्ही जाऊ शकत नाही, उठू शकत नाही तर कुठे जाणार? तुकाराम महाराज म्हणाले तुमच्याकरता सोय आहे ना. त्या पंढरपूरला जाण्याची गरज नाही. मग कोणतं पंढरपूर? देहाही पंढरी आत्मा पांडुरंग. देहाही पंढरी आत्मा पांडुरंग. देह हीच पंढरी आहे आणि यातला आत्मा तो पांडुरंग आहे. देह ही पंढरी आत्मा पांडुरंग करीत असे संग अहर्निशी. का म्हटलं या देहरूपी पंढरपुरातला आता पुंडलिक कोण? देह ही पंढरी आत्मा पांडुरंग पुंडलिक आहे ना. कोण? मन पुंडलिक. मन पुंडलिक आवरून धरा तेणे होय सोयरा आत्माराम. मन म्हणजे पुंडलिक. का म्हटलं भीमेचं चंद्रभागेचं स्नान कसं करायचं? भाव भक्ती भीमा. चंद्रभागेचं स्नान कोणतं? या देहरूपी पंढरीत. भाव भक्ती भीमा उदकते वाहे.
बरवा शोभता है पांडुरंग, तुका म्हणे लक्ष लक्षुनी पंढरी, तोची वार करी पंढरी जा. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पूर्वभंगात तेच सांगतात. पंढरी शेजारे आल्यानो संसारा, पंढरी शेजारे आल्यानो संसारा, पंढरी शेजारे आल्यानो संसारा. पंढरी शेजारे आल्यानो संसारा. दीनांचा सोयरा पांडुरंग, पांडुरंग. पंढरी शेजारे आल्यानो संसारा, पंढरी शेजारे आल्यानो संसार. वाट पाहे उभा भेटची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ, उतावीळ. पंढरी शेजारे आल्यानो संसारा, आल्यानो संसारा, आल्यानो संसारा. 2 मिनिट भजन आणि चरित्राला सुरुवात. जय जय पांडुरंग हरी, 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 पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. जय जय पांडुरंग हरी, 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 पांडुरंग हरी हो, जय जय पांडुरंग. पंढरीनाथ महाराज की जय. विंध्याद्री माझी होता, विंध्याद्री माझी होता, नामे हरिपाल भक्त देवाचा. जातीचा व्याध, जातीचा व्याध, जातीचा व्याध परी. विठ्ठल विठ्ठल सदाव देवाचा. रामा राम राम रघोत्तमा, रामा राम 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 रघोत्तमा, राम 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 सीतापते, राम 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 सीतापते, राम. विंध्य पर्वत, त्या दर्या खोऱ्यामध्ये हरिपाल नावाचा एक व्याध होता. वडिलोपार्जित व्यवसाय मारेकऱ्यांचा. नाहीतरी आपल्याला तोच करावा लागणार. पूर्वी व्यवसाय हा ठरलेला असे.
ज्याचं जे काम ते त्यांनीच करावं. पण आता तो व्यवसाय जातीप्रमाणे नाही, कुणी काहीही करावं. कालाय तस्मै नमः. ठीक आहे, कालमानाप्रमाणे वागावं. वडिलोपार्जित मारेकऱ्यांचा व्यवसाय. हरिपालाच्या मनाला तसंच काही ते पटत नव्हतं. त्या अगोदर त्यांनी विचार केला, चला पंढरपूरला जाऊ. पंढरपूरला आला, कधी गेला नाही, आणि ते भक्तिमय वातावरण पाहिलं, पांडुरंगाचं दर्शन झालं. याच्या विचारामध्ये परिवर्तन झालं. कारण त्या पांडुरंगाला पाहिलं मात्र काही न कळता मारेकऱ्याचा मुलगा हरिपाल व्याध असून पांडुरंगाला पाहिल्यानंतर त्याचं मन परिवर्तन झालं आणि त्याच्या मनाला हा व्यवसाय पटत नव्हता. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवे धरावा, मना कल्पना ती नको विषयाची, विकारे घडे हो जनी सर्व छी छी. जय जय रघुवीर समर्थ. कारण होताच तसा तो पांडुरंग. ज्ञानेश्वर माऊली वर्णन करते आहे, हाय पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा, पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा, देखियाला डोळा विठ्ठल, पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा, देखियाला डोळा डोळा विठ्ठल, पंढरीचा निळा. वेधले हो मन तयाची ये गुणी, वेधले हो मन तयाची ये गुणी. अभंग जरी म्हणत असेल तरी शब्द ऐका. माझं कीर्तन अभंगाच्या संतांच्या शब्दाप्रमाणे मी करतो. त्यांनीच शब्द मांडले, आपण काय मांडणार. वेधले हो मन तयाची ये, अशी अवस्था होते. विठ्ठल रुक्मिणी न विसंबे, विठ्ठल रुक्मिणी न विसंबे, पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा, पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा, देखियाला डोळा विठ्ठल, पंढरीचा निळा. पौर्णिमेचे चांदणे क्षणोक्षणा होय उणे, पौर्णिमेचे चांदणे पौर्णिमेचे चांदणे क्षणोक्षणा होय उणे, तैसे माझे जिणे, तैसे माझे जिणे, विठ्ठले विणे, पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा, देखिय
डोळा विठ्ठल हो पंढरीचा निळा. बाप रखुमा देवी वरो विठ्ठल चेनुन बाप रखुमा देवी वरो. बाप रखुमा देवी वरो विठ्ठल चेनुन तैसे माझे जिणे. बाप रखुमा देवी वरो विठ्ठलाचे दुरे. तो हरिपाल पांडुरंगमय झाला. पंढरपुरात नामदेव महाराजांचं कीर्तन ऐकलं. विषय तोच होता. नामदेव महाराज सांगत होते परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान युगायुगाच्या ठिकाणी अवतार घेतात सज्जनाचं रक्षण करण्याकरता आणि दुर्जनाचा संहार करण्याकरता. हरिपालाला ते फार पटलं. म्हटलं व्यवसाय करायला काही हरकत नाही. कीर्तन ऐकून हा फायदा झाला. कीर्तन ऐकल्यानंतर पुढे मला प्रश्न पडला होता की काय करावं. मारेकऱ्याचा व्यवसाय मनाला पटत नाही, पण तो वडिलोपार्जित आहे, तो करावाच लागतो. कीर्तनाचं काय महत्त्व आहे. नामदेव महाराजांचं मी कीर्तन ऐकलं आणि मला पुढचा मार्ग मोकळा झाला. सज्जनाचं रक्षण, दुर्जनाचा संहार. काहीतरी शिकायला मिळालं. म्हणून हा कीर्तन विश्वचा कीर्तन उपक्रम आहे. ज्यांना त्याची आवड आहे ते त्यातनं काहीतरी घेतात. जे चांगलं आहे ते घेतात. कुठेही एवढं भांडार उपलब्ध नव्हतं. या नवीन युगात हे भांडार उपलब्ध झालं. आमचे जुने जे कीर्तनकार होते त्यांच्याकडनं आम्ही जो ज्ञान घेतलं त्यांच्यासमोर बसून घेतलं. आता काय सोय आहे. कुठे जाण्याची गरज नाही. मोबाईलवर सगळं येतं. आख्यानाच्या आख्यानं लिहून घेतात आणि तशीच कॉपी करतात. कुंडलिक ती सोय आमच्या वेळेला नव्हती. आम्हाला बसून पाठ करून कीर्तन ऐकून ते करावं लागलं. पण अलीकडली पिढी भाग्यवान आहे. सगळं मॅटर त्यांच्या डोळ्यासमोर. पाठ करा, उभे व्हा. गोपाल कृष्ण भगवान भाग्यवान आहे. असा कीर्तनाचा फायदा आहे. ठरवलं माझा वडिलोपार्जित व्यवसाय मी करणार आणि जबाबदारी पडली. लग्न झालं, आता व्यवसाय करावाच लागणार. पण पांडुरंग भक्तीचा वेळ लागलेलं होतं. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. त्या विंध्य पर्वताच्या आणि खोरीमध्ये त्यांनी बसावं. वाट सरूंना विचारावं, तुमच्या गळ्यात तुळशीची माळ आहे का? तुम्ही पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेता का? पंढरपूरला जाता का? तो जर वारकरी असेल, पांडुरंगाचा भक्त असेल, पांडुरंगाला मानत असेल तर त्याला सन्मानाने सोडून द्यावं. आणि जो एखादा जर म्हणत असेल मी देव वगैरे जाणत नाही, त्याच्या जवळचं द्रव्य त्यांनी हरण करायचं आणि आपला उदरनिर्वाह चालवायचा. आता त्या परिसरामध्ये, विंध्य पर्वताच्या त्या परिसरामध्ये सगळीकडे वार्ता गेली. कुणीतरी एक व्याध बसतोय आणि तो विचारतो, गळ्यात तुळशीची माळ आहे का? भजन करता का? पांडुरंगाच्या मंदिरात जाता का? जे जात नव्हते त्यांनी काय केलं, बाजारात गेले आणि पोतभर माळाच आणल्या आणि सगळ्या व्यापाऱ्यांच्या गळ्यात घातल्या. म्हणजे तिथे गेले की माळ दाखवा.
आता जसं दाखवावं लागतं आधार कार्ड, तशी हरिपालाला ती माळ दाखवावी लागत होती. तुम्ही वारकरी आहात का, पांडुरंगाचे भक्त आहात का? हो, पहा ही माळ. तुळशी हार गळा कासे पितांबर, आम्ही त्यांचे शिष्य आणि भक्त आहोत, ह्या माळ. त्याला नमस्कार करावा, सोडून द्यावं. आता दिवसभर सगळे भक्तच भेटत होते. भक्ती करीत नसताना माळ घालत होते, पण तो माळ आहे म्हणून तो सोडून देत होता. आता प्रपंच कसा चालणार? प्रपंच कसा चालणार? जाऊ दे मला, चालेल, त्याच्या भरोशावर आहोत ना आपण. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. काही झालं तरी मी असाच व्यवसाय करेन. एक दिवस तिथे बसला असताना नामस्मरणाचा आवाज कानावर आला. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. आनंद झाला हरिपालाला. वा, हरिभजन मंडळ येत आहे, कुणीतरी अधिकारी पुरुष दिसतात. समोर गेला तो सगळे संत, संत श्रेष्ठ नामदेव महाराज, ज्ञानोबा राय, बडी बडी संत मंडळी आपल्या या परिसरात आलेली आहे. सर्वांना नमस्कार केला आणि विनंती केली की तुमचे चरणकमल आमच्या घराला लागावेत. मी हरिपाल या परिसरात राहतो, मारेकऱ्याचा व्यवसाय आहे, इथे जवळच माझं घर आहे, आपण सर्वांनी यावं अशी माझी इच्छा आहे. कारण त्यांना संतांची आवड होती. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. ज्यांना आवड आहे ते संतांना बोलावतात, ज्यांना आवड नाही ते म्हणतात साधू संत येती घरा, दारे खिडक्या बंद करा. सद्गुरुनाथ महाराज की. नको ते. पण संत समागमे सुखाच्या त्या राशी, आणि म्हणून पायापाशी सलगी केली. सगळ्यांना मुक्काम करायचाच होता. ठीक आहे, येऊ आम्ही तुझ्याकडे. येऊ म्हटल्याबरोबर हा घरी गेला. बायकोला सांगितलं, हे बघ संत मंडळी येते आहे, अंगणात बसण्याची व्यवस्था करतो, तू सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था कर. ती म्हणाली, का हो, किती दिवस झाले तुमचा व्यवसाय सुरू आहे? थोडे दिवस झाले. मग एवढ्या व्यवसायामध्ये तुम्ही काय आणलं घरामध्ये? काय कमाई झाली? झाली तर काही नाही. मग वडिलोपार्जित जे आहे ते मी पुरवते आहे, आता ते संपत आलंय. आता एवढ्या लोकांची व्यवस्था मी कशी करणार? तुम्ही कसं काय आमंत्रण दिलं? असं आहे, काही कुणाला बोलवायचं असेल तर आधी बायकोला विचारावं लागतं, यांना आमंत्रण देऊ का? आणि परस्पर जर तुम्ही त्यांना बोलावलं, चला घरी, चला या बसा, अगं बैठकीतून सांगतात चहा कर, ती खुणेनी सांगते इकडे या. तर कोणती तारीख आहे आज? 30. तुमचा पगार केव्हा होतो? 1 तारखेनंतर. घरात काय आहे पहा. साखर संपली, चहा संपला. मला विचारलं का चहा घ्यायला कोणी येणार आहे? मी उसनं आणलं असतं. कारभार करू नका. हरिपालाची बायको सुद्धा म्हणाली, सगळं संपत आलं असताना तुम्ही यांना आमंत्रण दिलं, पण 1-2 नाही, मंडळच्या मंडळ. अरे हो, मग काय करायचं? मी काय करणार? करू द्या भजन, पाणी पाजते. नाही नाही नाही, माझ्या दारातून संत मंडळी विनमुख जातीय हे मी सहन करणार नाही. काही ना काही करेन. थांब, यांचं भजन सुरू ठेव, यांना बसवून ठेव. आणि असं सांगून तो दिवस त्याच्याकरता परीक्षेचा होता.
मार्गी बैसला वाट पाहात. गेला, आपल्या जागेवर बसला, पांडुरंगाला प्रार्थना करतोय, पांडुरंगा, व्यवसाय सुरू झाल्यापासून मी तुला काहीही मागितलेलं नाही. इतकं मिळू दे, तितकं मिळू दे, पण आज मागतो. कारण माझ्या दारातनं आज संत मंडळी विनमुख जाते की काय असं मला वाटायला लागलं. आज तुला मी मागणार, एखादा श्रीमंत प्रवासी पाठव, पण एक काम कर, तो प्रवासी तुझा भक्त नसावा, त्याच्या गळ्यात तुळशीची माळ नसावी, म्हणजे मला त्याला लुटता येईल. आणि काही द्रव्य मिळालं तर घरी नेऊन संतांचं भोजन करता येईल. पांडुरंगा, आजपर्यंत मी तुला काही मागितलेलं नाही, आज हे मागतोय तसा पाठव. पांडुरंगाला प्रार्थना करायला लागला. पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, पंढरी निवासा सख्या पांडुरंगा. करी अंग संगा, करी अंग संगा भक्ताचिया, पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, पंढरी निवासा सख्या पांडुरंगा. पांडुरंगा, तुझी कीर्ती काय माहित आहे का? तुला भक्तांचा कैवारी म्हणतात, भक्त काम कल्पद्रुम म्हणतात. पांडुरंगा, भक्त कैवारिया, भक्त कैवारिया, भक्त कैवारिया, भक्त कैवारिया होशी नारायण. भक्त कैवारिया होशी नारायण. बोलता वचन, बोलता वचन, बोलता वचन काय लाज, काय लाज. पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, पंढरी निवासा सख्या पांडुरंगा. करे अंग संगा, करे अंग संगा भक्ताचिया. पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, सख्या पांडुरंगा, सख्या पांडुरंगा. तुला भक्ताचा कैवारी, भक्त काम कल्पद्रुम म्हणतात. पांडुरंगा, मी सांगतो तसा प्रवासी पाठव. पांडुरंग विचार करतात, काय माझे भक्त असतात, काही सांगतात, असा कोण प्रवासी मिळणार
जे जातात ते माळा घालून जातात. आता तो कोण आहे याला ओळखता येत नाही, त्याला मी काय करू? तेवढा अधिकार नाही त्याचा. त्याची उपासना कमी पडते आहे, पांडुरंगाने विचार केला. पण मनाचा भाविक आहे, सात्विक आहे, मनापासून अंतःकरणातून माझी उपासना करतो, अशा क्षणाला जायला हवं. आणि पांडुरंगाने ठरवलं की ठीक आहे, आता दुसरा प्रवासी कोणी जाणारच नाही, मलाच जावं लागणार. आणि पांडुरंग तयार झाले, व्यापाऱ्याचा वेश घेतला, 10 बोटामध्ये 10 अंगठ्या, गळ्यात सोन्याचे दागिने, ते भरजरी कपडे. रुक्मिणीने पाहिलं आणि विचार केला, आज भगवंताची स्वारी वेगळ्या ठिकाणी जाते वाटतं. कारण भक्ताकडे तर नक्कीच जाणार नाही, कारण भक्ताकडे जाता नाही असं कधी जातच नाही. आज कुठेतरी छान ठिकाणी जाणार आहेत असं वाटतं. रुक्मिणीने ते पाहिलं, आधीच तो सुंदर, रूप सुंदर सावळे गे माये, हा, आणि त्यात हे दागिने, 1 नूर आदमी तो 10 नूर कपडा. तिची इच्छा झाली यांच्यासोबत जाण्याची, कारण कपड्यानं ओळखलं आज काहीतरी विशेष आहे. बायकोला बरोबर माहीत असतं नवऱ्याने कोणता पॅड घातला म्हणजे कुठे जातो. तो ड्रेस त्याने घातला की ती म्हणते मी येणार सोबत. ओळखलंही नाही रुक्मिणीने. पांडुरंगा, अनेक तुमचे रूप बघितले, नेसला मलिन चिंधोटी, घेतली हातामध्ये काठी, घोंगडी टाकिली पाठी, टाकिली पाठी, टाकिली पाठी, करी जोहार दरबारात. असं रूप मी तुमचं बघितलंय. आणि आज काय, हा हा, राजबिंड्या राजपुत्राप्रमाणे येऊ का मी? पांडुरंग म्हणाले, यायला काही हरकत नाही, पण एक काम कर. कोणतं? तुझ्याकडे जेवढे दागिने असतील तेवढे घाल. अरे वा, हे माझ्या मनातलंच बोललात आपण. प्रत्येक स्त्रीला दागिन्यांची आवड असते. आमच्या कीर्तनात कीर्तनकार सांगत असतात, बायकोचा नाद असतो, अहो मला दागिने करा, दागिने करा. नाही तुमचे ऐपत तर एक काम करा, नुसत्या तोरड्या करा. तोरड्या. आता याचा पगार पाहायला 5,000. तो घरात साहित्य आणणार, किराणा आणणार, घर भाडं देणार की हिच्या तोरड्या करणार? तो रड्या काय तोरड्या करणार? गोपाल कृष्ण भगवान. वा वा वा, दागिने दागिने. रुक्मिणीने मग परवानगीच मिळाली, ती सुद्धा सजली. आणि दोघही पांडुरंग रुक्मिणी एका रथात बसले. आणि तो पांडुरंग निघाला त्या विंध्य पर्वताकडे. ऐकून करुणा वाणी, हरिपरालची हाक ऐकली. ऐकून करुणा वाणी, तो विठ्ठल येई रुक्मिणी सहित, एका रथी बैसोनिया, निज भक्ताचेच पाहण्यास हित. छुन छुन तो रथ तिकडनं वाजत आला. हरिपालांनी असं पाहिलं, पांडुरंगा व्यापारी दिसतोय. पांडुरंगा एक काम कर, मालदार दिसतो, पण एक काम कर पांडुरंगा, हा तुझा भक्त नसावा, याच्या गळ्यात तुळशीची माळ नसावी, हा नास्तिक असावा, हा पांडुरंगाचा विरोध करणारा असावा. काय मागणं भक्ताचं?
काय मागावं एखाद्याला कळत नाही. पण तुकाराम महाराज सांगतात, मागणे एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संतासी निरवी हेची मज देई, आणिक तुझे काही न मागो देवा, तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संताची. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. हे संतांचं मागणं आहे. तेवढं काही कळत नव्हतं. पांडुरंगा असा प्रवासी पाठव, एकच ध्यास संतांचं भोजन. संत मंडळी घरात बसलेली आहे, अंगणात बसलेली आहे, भोजनाची व्यवस्था नाही. छुनछुन छुनछुन तो रथ आला आणि हरिपालाने तो रथ अडवला. थांब. पांडुरंगाने पाहिलं, कोण आहे रे? थांबा. तू कोण कुठे जाशी, तू कोण कुठे जाशी, नाम काय मजसी सांगावे, आला कोठुनी येथे, आला कोठुनी येथे, जो रक्षिल प्राण त्यासी तुआ गावे. कुठले आपण? पांडुरंग म्हणाले पंढरपूरचे. हा, मग पंढरपूरला राहता आणि पांडुरंगाच्या मंदिरात जाता की नाही? गळ्यात तुळशीची माळ आहे का? दिसत नाही. हा, व्यापाऱ्याच्या रूपातले पांडुरंग म्हणतात, पांडुरंगाच्या मंदिरात कशाला जायचं? कशाला जायचं म्हणजे मनात मध्ये म्हणतो, हा मी मागितला देवाला तसाच दिसतो. कशाला जायचं म्हणजे, अरे पंढरपूरला राहतो आणि पांडुरंगाच्या दर्शनाला जात नाही. लोक दुरून दुरून येतात, लाखो वारकरी येतात, पायी येतात, आणि तू तिथे राहून जात नाही. पांडुरंग मनात विचार करतात, आपल्या देहातच पांडुरंग आहे हे अजून याला कळलेलं नाही. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. जशी उसात हो साखर, जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर, तसा देहात हो ईश्वर. जैसे दुधामध्ये लोणी, जैसे दुधामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी, तसा देही चक्रपाणी. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. पंढरीनाथ महाराज, याला अजून ते कळलेलं नाही. पंढरपुरात राहून पांडुरंगाच्या दर्शनाला जातो की नाही? आणि पांडुरंग म्हणतात, म्हणजे व्यापारी, अरे व्याधा, तुझा तो देव कसा माहित आहे का तुला?
कशाला जायचं त्याच्या मंदिरात? काय झालं, कसं आहे म्हणजे काय? अरे त्याचं मागचं रेकॉर्ड बघ. म्हणजे काय इतिहास बघ, त्यांनी काय केलं. नुसता उभा झाला आता इथे पांडुरंगाच्या त्या पंढरीमध्ये. मी ओळखतो त्याला, मी अभ्यास केला त्याच्या पूर्वजन्माचा, पूर्व अवताराचा. काय केलं त्यांनी? याने गोकुळी केली चोरी, याने गोकुळी केली चोरी, याने गोकुळी केली चोरी, भोंदिल्या नारी गवळी याच्या, भोंदिल्या नारी गवळी यांच्या, भोंदिल्या नारी गवळी यांच्या. येणे मारिला आपुला मामा, येणे मारिला आपुला मामा, तो का येईल आपुल्या कामा, तो का येईल आपुल्या कामा, तो का येईल आपुल्या कामा. माझ्या पांडुरंगाची निंदा केली, संतापला हा. ऐशा निष्ठुर वचना, ऐशा निष्ठुर वचना, ऐकून या कोपला हरिपाल. दुष्टा नष्टा निंदिसी, कैसा तू सांग बा जगतपाल. माझ्या पांडुरंगाची निंदा करतो, आराध्य दैवत माझं पांडुरंग, त्याची तू निंदा करतो. थांब. आणि शस्त्र हातामध्ये घेतलं, पांडुरंगाच्या अंगावर धावणार. तो मागे रुक्मिणी बसली होती. ती म्हणाली, अहो अहो काय काय भानगड आहे, आपल्याला कुठेतरी जायचं आहे ना? पांडुरंग म्हणाले, इथेच यायचं होतं. हा इथेच म्हणजे? हा कोण आहे? तुम्हाला मारायला धावतोय हा, आणि तुम्हालाच विचारतो देवळात जाता का, पांडुरंगाचं भजन करता का, कोण आहे हा? थांब, फक्त बरोबर यायचं, विचारायचं नाही. पुंडलिक काय थांब, मला नाही सहन होत. माझ्या नवऱ्याच्या अंगावर कोणी धावत असेल तर मी थांबू, शांत राहू? ए व्याधा, कोण आहेस तू? मी हरिपाल व्याध, मारेकरी माझा व्यवसाय. अरे वा, एवढंच शिकला का? कुणाला विचारतो? पांडुरंगाचं दर्शन घेता का? कुणाला विचारतो? गळ्यात तुळशीची माळ आहे का? या तुमच्या नवऱ्याला विचारतो? माझ्या पांडुरंगाची निंदा करतो? अरे व्याधा, तो माझा नवरा म्हणजेच पांडुरंग आहे. हा नाही नाही नाही, मला नाही पटत. रुक्मिणी म्हणते, अहो देवा काय? बोले रुक्मिणी तया व्याधराया. हा हे कोण आहेत, तू ओळखलं नाही करे बाळा? बोले रुक्मिणी तया व्याधराया, स्मृती श्रुती वंदिती वेद पाया. मूर्खा तुला भूल कशी पडावी, मूर्खा तुला भूल कशी पडावी, ही कोण मूर्ती मनी ओळखावी. पंढरीनाथ महाराज. दोघं जर भांडत असले ना, ते दोघेही जर उमरीवर आले तर ते भांडण विकोपाला जातं. हा म्हणतो देवळात जातो का, ते म्हणतात जात नाही, मग वाढणार नाही काय प्रकरण. म्हणून तो शस्त्र घेऊन धावला. एक तरी समजदार असावा भांडणामध्ये. एका खेड्यात आपली मुलगी शेतकऱ्याने अशा मुलाला दिली की ज्याला शेताचा अनुभव आहे, ॲग्रिकल्चर विषय ज्याचा आहे, त्याला मुलगी दिली. BSc MSc. आणि लग्न झालं. जावई बुवा मुलीला घेऊन दिवाळीला आले. आतमध्ये गाव होतं, खेडगाव. 4-5 दिवस मुक्काम झाला. पक्वान्न उडाले. 4-5 दिवसांनी आता जाण्याची तयारी झाली. आणि जाता जाता
पायी जायचं, 4-5 मैलावरती बस यायची, मग सगळे सामान घेऊन पायी जायचं 4-5 मैल. आता काहीतरी विषय पाहिजे की नाही, म्हणून सासरेबावांना जावईबावांनी विचारलं, बरीच शेती दिसते तुमच्याकडे, सगळं हिरवंगार आहे, मामाजी, म्हणजे सासऱ्याला मामा म्हणायचे, मामाजी हे जे शेत आहे या शेतामध्ये अंदाजे किती मण ज्वारी होईल? सासरेबा म्हणाले, या शेतात 20 मण ज्वारी होईल. 20 मण. जावई म्हणतो, माझ्या अंदाजाप्रमाणे या शेतात 10 मण ज्वारी होईल. सासरा म्हणतो, तुमचा अभ्यास कमी पडतो, तुम्ही पुस्तकी ज्ञान आहे तुमचं, मी सारखा शेतात राबतो, या शेतात 20 मण ज्वारी होईल. जावई म्हणतो 10 मण, सासरा म्हणतो 20 मण. वादामध्ये भांडण हुमरी तुमरीवर गेलं आणि जावई ताज्या दमाचे त्या सासऱ्याची मान धरली, बोला मामाजी 20 मण की 10 मण? तो म्हणाला, माझा अनुभव आहे शेतकऱ्याचा, 20 मण. आता दोघात हुमरी तुमरी आणि एकदम मारामारा सुरू झाल्या. त्यांच्या मुलीचं नाव होतं येसू. ती घाबरली, बाबा बाबा अहो काय तुम्ही घेऊन बसलात? म्हणाला 10 मण तर 10 मण. ते म्हणतात 10 मण, तुम्ही काय 20 घेऊन बसलात? मिठवा ना, हे पुढे बस पकडायची आहे ना, काय तुम्ही हट्ट करता म्हातारपणात? अगर तुझ्या नवऱ्याने केलेला चालतो वाटतं, बापाने केलेला चालत नाही, ते काही नाही. 10 मण नाही 20 मण. जावे म्हणतो नाही 10 मण. शेवटी सासऱ्याला धरलं, खाली पाडलं आणि त्याच्या उरावर हा बसला जावाई. बोला मामा 20 मण की 10 मण? आणि पाठ खाली घासायला लागली. ती येसू उभी होती. ती येसू म्हणायला लागली, बाबा तुमची पाठ घासती आहे, म्हणा ना 10 मण. काय जातं तुमचं? नाही. अगं येसू, काय म्हणाला येसूचा बाप, येसू पाठ घासली तर घासू, येसू पाठ घासली तर घासू, पण 10 मणाचा तोटा कुठं सोसू? पंढरीनाथ महाराज की. रुक्मिणी म्हणाली, आता कोणीतरी नमतं घ्या. अरे व्याधा, बोले रुक्मिणी तया व्याधर आया, श्रुती स्मृती वंदिती वेद पाया. मूर्खा तुला भूल कशी पडावी, ही कोण मूर्ती मनी ओळखावी. अरे हा प्रत्यक्ष पांडुरंग. अरे बाबा, नाही नाही आई साहेब, मला याने आपलं रूप प्रगट करावं, दर्शन द्यावं, मी खरं समजेन. रुक्मिणी म्हणाली, देवा आता तुमचं नाटक बंद करा, आपली वेळ संपत आलेली आहे, प्रगट व्हा आणि याला दर्शन द्या. पांडुरंग म्हणतात, या करता बायकोला बरोबर नेऊ नये, आपलं गुपित आहे सगळं ती सांगून देते. सांगितलं ना शेवटी, आपण काय तो मारायला धावला ना, वा प्रगट व्हा. आणि पांडुरंग प्रगट झाले. ते दैवत आपल्या हरिपालाने पाहिलं. रूप सावळे सुंदर सुंदर, रूप सावळे सुंदर सुंदर, रूप सावळे सुंदर. काने कुंडले काने कुंडले काने कुंडले काने कुंडले मकराकार, रूप सावळे सुंदर सुंदर, रूप सावळे सुंदर. पाय जोडोनी
विटेवरी पाय जोडून, विटेवरी पाय जोडून, विटेवरी पाय जोडून विटेवरी कर ठेवून कठेवरी, कर ठेवून कठेवरी, रूप सावळे सुंदर सुंदर, रूप सावळे सुंदर. कानी कोंडले कानी कोंडले, कानी कोंडले कानी कोंडले मकराकार, रूप सावळे सुंदर सुंदर, रूप सावळे हो, रूप सावळे हो, रूप सावळे सुंदरा. ते रूप बघितलं सावळे सुंदर रूप मनोहर. पांडुरंगा, हात जोडले हरिपालाने, क्षमा करा, तुम्हाला ओळखण्यात मी कमी पडलो. माझ्या रुक्मिणी आईने मला माझं सावध केलं, नाही तर काय घडलं असतं माझ्याकडून. अरे तुझं मागणं काय होतं हरिपाला? प्रवासी पाठव, तो माझा भक्त नसावा, गळ्यात तुळशीची माळ नसावी, असा कोण येणार? अरे मला यावं लागलं. पण हे असं, मला असं फसवून काय कृत्य घडलं माझ्याकडनं आहे? मी काय बोललो तुम्हाला? पांडुरंगा क्षमा करा मला. गडबडा चरणावर लोळायला लागला. रुक्मिणीने त्याला उचलून धरलं. हा, अरे होत आहे असं, लहान आहेस तू अजून, काय तुझी अडचण आहे? संतांचं भोजन राहिलं ना, चल. स्वतः रुक्मिणी राणी त्या ठिकाणी आली पांडुरंगासहित, आणि सगळी समृद्धता झाली. रुक्मिणी आणि हरिपालाची स्त्री दोघींनी स्वयंपाक केला, संतांची जेवणं झाली, आणि त्याने त्या पांडुरंगाला भक्तिपाशाने बद्ध करून खेचून आपल्याकडे आणला. देहरूपी पंढरपूरला पांडुरंगा तो गेला. आत्मारूपी पांडुरंग धावत आला त्याच्याकरता, त्याच्या घरी. मग पंढरपूरला जा, पण कोणत्या? देहरूपी पंढरपूरला जा. आत्मारूपी पांडुरंगाचं दर्शन घ्या, मनपुंडलिकाचं दर्शन घ्या, श्रद्धेच्या चंद्रबाकेत स्नान करा. तुका म्हणे लक्ष लक्षुनी पंढरी, तो शिवार करी पंढरीचा. पूर्वाभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, पंढरीशी जारे आल्यानो संसार, पंढरीशी जारे आल्यानो संसार. दिनांचा सोयरा पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. पंढरीशी जारे आल्यानो संसार, पंढरीशी जारे आल्यानो संसार, आल्यानो संसार, आल्यानो संसार. ठाला विठाला 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 विठाला
विठ्ठला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.